शिवशक्ती वॉरियर्स वर्सेस ताराबाद सुपर किंग्स यांचा हा सामना आहे. साई इंडियन संघ डायरेक्ट फायनलला गेलाय. त्यांचं फायनलमध्ये डायरेक्टली सिलेक्शन झालं ही मॅच जिंकल्यावर. ताराबाद सुपर किंग्स संघाने टॉस जिंकला आहे. बॉलिंगचा निर्णय दिला आहे. मी नितीन दादांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. तसेच आमचे लाडके मित्र जीवनभाऊ माळी, आमचे आदरणीय सचिन दादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. कृपया मी तिघही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. सचिन दादा कोटावदे, नितीन भाऊ घरटे आणि जीवनभाऊ माळे यांचं आगमन झालंय. डॉक्टर चला लवकरच आपले बॅट्समन सज्ज करायचे मित्रांनो. ज्यांच्याकडे बॅटिंगचा निर्णय आलाय त्यांनी बॅट्समन पाठवा आणि ज्यांच्याकडे बॉलिंगचा निर्णय आहे त्यांनी लगेचच फिल्डिंग सज्ज करायचे. ताराबाद सुपर किंग्स मित्रांनो, उशीर न करता ताराबाद सुपर किंग्स विनंती करतो फिल्डिंग सज्ज करा. अतिशय वेळेवर आजचे सामने या ठिकाणी सुरू झालेत. कुणाल समळे विनंती करतो, का बरं टाइम आहे, काय टाइम आहे, देवा ना प्लीज प्लीज सहकार्य करा. लगेच पाठवा, प्लेअर पाठवा लगेच. आणि प्लेइंग एट द्यायला एक जण इकडे या. संघाचे कॅप्टन यांना विनंती करतो त्यांनी इकडे यायचंय. आमचे लाडके सचिन दादा कोटावदे हे आपल्या सगळ्यांसाठी कुठेतरी प्रार्थना करून आले. या सुंदर लीगसाठी, या सुंदर टीमांसाठी आणि संघ मालकांसाठी सचिन दादांकडून सुद्धा मकर संक्रांतीच्या आणि आमच्या सर्व मान्यवर तसेच आयोजकांकडून आणि मित्रमंडळीकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. या सणानिमित्ताने आपण आपली टुर्नामेंट गोड करतोय. शिवशक्ती वॉरियर्स संघाचा एक प्लेअर लगेचच इकडे प्लेइंग एट देण्यासाठी. वेळ नाही, नाही नाही, लगेचच यायचंय मित्रांनो. चला मित्रांनो, मला बक्षीस वितरण करायचंय. शिवशक्ती वॉरियर्स परत सांगणार नाही. बॅट्समन पाठवा. समोरची टीम आलेली, बॅट्समन लगेच पाठवा. तसेच सर्व मान्यवरांनी आपल्याला काय झालं चला सामना सुरू होतोय मित्रांनो.
शिवशक्ती वॉरियर्स आपले ओपनर्स पाठवायचे मित्रांनो. हॅलो, ग्राउंडच्या बाहेर चला, सगळे सगळे ग्राउंडच्या बाहेर होतील. ग्राउंडच्या बाहेर आणि थोडं मागे सरकून जा पोरांनो. ठाकरे थोडं मागे सरका, थोडं थोडं. ओके 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 ओके. अरे गेम चालू करा पोरांनो. हॅलो, गेम चालू करा. मॅच मॅच ऑन झाली पाहिजे पटकन. तसेच आमचे आदरणीय बालाकाका घोडके यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचंय. बालाकाका घोडके यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचंय. ज्यांनी या आपल्या लीगसाठी प्रथम ट्रॉफी दिली, प्रथम क्रमांकाची ट्रॉफीचे मानकरी बालाकाका घोडके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आयोजकांच्या तर्फे त्यांचं खूप खूप स्वागत करतो. अंपायर्स रनआउट. Nigel Irene next batsman. स्ट्राइकवर प्रांजल आणि आयकॉन कुणाल सांबळे बॉलिंग करताना.
परत एक बॉल टोलॉन डॉट बॉल. व्हाईट बॉल. पंजी. चांगली फिल्डिंग आकाश कडून. दादा लास्ट बॉल. परत एक बॉल डॉट कर. 1 रनाची चोरटी धाव. सहा रन, 1 षटक, 6 धावा, 1 विकेट. सचिन दादा यायचे तुम्ही इथे लवकर. सरळ दिशेत बॉल टोलॉन चौकार. अतिशय सुंदर पद्धतीने बॉलिंग टाकतोय. थ्रो चुकलाय. 1 रनाची चोरटी धाव. शिवशक्ती वॉरियर्स कडून अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. सिंगल वर भर दिलेला आहे त्यांनी. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे ताराबाद सुपर किंग कडून. या ठिकाणी व्हाईट बॉल टाकलेला आहे. शिवशक्ती वॉरियर्सला 1 रनची वाढ झाली यामुळं.
सुंदर, अतिशय सुंदर. शिवशक्ती वॉरियर्सच्या फलंदाजामध्ये चांगली अंडरस्टँडिंग या ठिकाणी बघायला मिळते. 2 ओव्हर 14 रन या ठिकाणी झालेले आहेत. 7चा रन रेट या ठिकाणी आहे. अतिशय कमी रन रेट आहे. फक्त 6 षटकांचा सामना असतो आणि 7चा रन रेट म्हणजे काहीच नाही. 2 ओव्हर 14 रन फक्त. ताराबाद वॉरियर्स आणि शिवशक्ती सुपर. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना फायनल पाहायला मिळणार आहे. बघूया फायनलला कोण पोचतं. सिंगल घेण्यात शिवशक्ती वॉरियर्सचे फलंदाज यशस्वी होताना आपल्याला दिसत आहेत. ताराबाद सुपर्स किंग सिंगलवर रोखण्यात शिवशक्ती वॉरियर्सला यशस्वी होते. यामुळं स्कोर वाढत नाहीये. ताराबाद सुपर्स किंगचे आयकॉन कुणाल भैया या ठिकाणी गोलंदाजीसाठी आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी ते करतात. अतिशय सुंदर बॉल टाकलाय कुणाल भैयाने. अतिशय सुंदर. सुंदर, परत सुंदर गोलंदाजी. फलंदाजाच्या नजरेसी बॉल पडत नाही वाटतं. परत सुंदर बॉल. बॅट आणि बॉलचा संगमच होत नाहीये या ठिकाणी. तीन बॉल मिस गेल्यानंतर 2 फलंदाजांमध्ये चर्चा या ठिकाणी घडून येते. सुंदर प्रयत्न केला पण कुणाल भैयाने परत मिस केला. 4था बॉल. सुंदर चौका. शेवटच्या बॉलावर सुंदर चौका मारला आणि मागच्या 4-5 बॉलांची कसर काढण्याचा प्रयत्न केला पण सिंगलवरच आधारित रन रेट या ठिकाणी येणार आहे. बघूया किती रन रेट झाला. 3 ओव्हर नंतर फक्त 19 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. त्या बाकीच्या खुर्च्या खाली ठेवा. जास्त गर्दी नको वरती. या ठिकाणी गोडके साहेब, उमेश दादा गांगुर्डे, सारंग दादा ब्राह्मणकार, लोखंडे साहेब, सुरेश निमोने यांनी खुर्चींवर आसनस्थ व्हावं. प्रमुख अतिथी आहेत ते त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं. अतिशय सुंदर आणि रंगतदार सामने या ठिकाणी आमदार चषक 2026 ताराबाद बॉक्स प्रीमियर लीगच्या वतीने आयोजित या क्रिकेट स्पर्धेचं आपल्याला आयोजन या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि आज या सामन्यांचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यामुळं प्रेक्षकांची ही मोठी या ठिकाणी गर्दी आपल्याला बघायला मिळणार आहे. सारंगदादा ब्राह्मणकार, लोखंडे साहेब, सुरेश निमोने व्यासपीठावर या. तीन ओव्हर 19 रन झालेले आहेत. शिवशक्ती वॉरियर्सला रन वाढवणं फार गरजेचं वाटतं आहे. ताराबाद वॉरियर्सने त्यांना सिंगल ओव्हर रोखून ठेवलेला आहे.
सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. शिवशक्ती वॉरियर्सच्या फलंदाजांमध्ये अतिशय चांगला समन्वय असल्यामुळं ते सिंगल धावा घेण्यात यशस्वी ठरतायत. पण ओव्हर आणि रन रेटचा विचार करता सिंगल धावांवर काही होणार नाही असं चित्र आहे. सुंदर, अतिशय सुंदर शॉट केलेला आहे ताराबाद वॉरियर्स च्या फलंदाजाला. चार रन या ठिकाणी मिळालेले आहेत शिवशक्ती वॉरियर्सला. परत एक शॉट घेतला पण फलंदाज क्षेत्ररक्षण चांगलं झाल्यामुळं सिंगलवर समाधान मानावं लागलंय. वाईट आलेला आहे या ठिकाणी. शिवशक्ती वॉरियर्सच्या स्कोअरमध्ये एका धावाची वाढ. सुंदर सिंगल कुणालकडून सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघावयास मिळालं आहे. आउट आउट या ठिकाणी शॉट मारून आउट. स्वतःवरचा संयम ढासळल्यामुळं ग्राउंडच्या बाहेर जावं लागतंय. या ठिकाणी उशीर करू नका, आपल्याला फायनल बी खेळायची. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. रात्री काल 1 वाजला होता, आज नका उशीर करू. आज वेळेवर सामने सुरू झाले आहेत, त्याच्यामुळे लवकर होतील अशी अपेक्षा आहे. ओव्हर झाली आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. 4 ओव्हर 27 रन या ठिकाणी. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. शिवशक्ती वॉरियर्सने आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये फक्त 27 धावा केलेल्या आहेत. यांचा स्कोअर शिवशक्ती वॉरियर्सचा अद्यापही कमी दिसतो आहे. शिवशक्ती वॉरियर्सच्या फलंदाजासाठी शेवटचे 2 षटकं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. 2 षटकांमध्ये किती धावा ते वाढवतात त्याच्यावरच या मॅचचं भवितव्य असणार आहे. ताराबाद वॉरियर्स कडून गोलंदाजीसाठी या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचे या ठिकाणी प्रदर्शन. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. निलेश यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण झाल्यामुळं 4 धावा आडून 1च धावा या ठिकाणी शिवशक्ती वॉरियर्सला मिळाली आहे. या ठिकाणी नो बॉल आलेला आहे. नो बॉल.
अतिशय सुंदर, अतिशय सुंदर चौका या ठिकाणी मिळालेला आहे. सुंदर चौका, दोन फिल्डरच्या गॅप मधून सुंदर चौका या ठिकाणी मारलेला आहे. आतापर्यंतच्या या बॅटिंग मधला हा सुंदर शॉट आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून सरळ चौका. या षटकातले 3 बॉल झालेले आहेत. वाईट आलेला आहे या ठिकाणी आणि 1 धावा पण या ठिकाणी घेतलेली आहे. अशा एकूण 2 धावा. सुंदर, अतिशय सुंदर. नो बॉल आलेला आहे आणि सिंगल पण आलेला आहे. शिवशक्ती वॉरियर्सच्या धावांमध्ये या ठिकाणी वाढ होताना दिसते आहे. सदोतीस धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 4 ओव्हर 3 बॉल झालेले आहेत. अजून 1 ओव्हर 3 बॉल शिवशक्ती वॉरियर्सच्या फलंदाजांना खेळण्यासाठी आहे. बघूया शिवशक्ती वॉरियर्सचे फलंदाज किती धावा वाढवण्यात यशस्वी होतात. सुंदर, अतिशय छान धावा. शिवशक्ती वॉरियर्सच्या फलंदाजांमध्ये सिंगल धावा घेण्यात फार मोठं समन्वय आहे, पण सिंगलवर काही होणार नाही. परत सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो चुकला, थ्रो चुकला. कुणालचा प्रयत्न चुकला. थ्रो लागला असता तर कुणालला यश मिळालं असतं, पण लागला नाही. कुणाल नाराज. परत एक सुंदर शॉट. 4 रन, 4 रन. मिसफिल्ड मुळे 4 रन. ताराबाद सुपर किंग्सच्या फिल्डर कडून मिसफिल्ड झाल्यामुळे चौका मिळालेला आहे. शिवशक्ती वॉरियर्सच्या धावांमध्ये परत वाढ या ठिकाणी बघायला मिळाले. ही ओव्हर फार मागात पडलेली आहे ताराबाद सुपर किंग्सला. 5 ओव्हर संपल्यानंतर 43 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 2 विकेट पडलेल्या आहेत. आता शेवटचं षटक या ठिकाणी बघायला मिळणार आहे. या षटकात शिवशक्ती वॉरियर्सचे फलंदाज काय करामत करतात बघूया, आणि ताराबाद वॉरियर्सचे गोलंदाज आणि फिल्डर त्यांना रोखून धरण्यात किती यशस्वी होता बघूया. 50 पार होते का 50च्या आत राहतात. कृपया सामना लवकर सुरू करावा, वेळ वाया घालू नका. सुंदर गोलंदाजीचे या ठिकाणी प्रदर्शन झालेलं आहे आणि जोरदार अपील झाली.
2 बॉल झालेले आहेत या ठिकाणी. सुंदर चौका, तिसऱ्या बॉलवर सुंदर चौका या ठिकाणी मारलेला आहे. फिल्डरला या ठिकाणी कुठलाही चान्स दिलेला नाही. सुंदर शॉट मारलेला होता. दोन्ही बाजूचे फिल्डर बॉलकडे बघतच राहिले. परत सुंदर शॉट, सुंदर शॉट. 2 चौके लगातार मारले आहेत या ठिकाणी. परत चौका, चौक्याची हॅट्रिक. 12 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या सामन्यातला शिवशक्ती वॉरियर्स साठी हा शेवटचा चेंडू असावा. ओव्हर 56 रन या ठिकाणी झालेले आहेत. जिंकण्यासाठी 6 षटकात 56 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. ताराबाद वॉरियर्स, ताराबाद सुपर्स किंगला या ठिकाणी 57 धावांची आवश्यकता आहे. बघूया आता. कृपया शिवशक्ती वॉरियरच्या फिल्डरांनी लवकर ग्राउंडमध्ये यावं. ताराबाद सुपर्स किंगच्या बॅट्समनांना लवकर पाठवण्यात यावं. सामना लवकर सुरू करावा. आयोजकांनी सामना लवकर सुरू करण्याकडे लक्ष केंद्रित करा. उशीर नका करू. पुढच्या सामन्यांना उशीर होतो. रात्री खेळाडूंना घरी जायला पहाट होते. खेळाडूंचा विचार करा, गावातल्यांचा नाही. मालेगावहून खेळाडू येतात. आयोजकांनी सामना लवकर सुरू करावा. 3 वेळा सूचना करून झाली आहे. फिल्डिंग लावा लवकर. शिवशक्ती वॉरियर्स कडून जोरदार रणनीती करण्यात येते आहे. ताराबाद सुपर्स किंगचे बॅट्समन आलेत. जोरदार बॅटिंग करतात ते. बघूया या सामन्यात काय होतं. आज मकर संक्रांत आणि सामन्यांचा शेवटचा दिवस. अतिशय गोड दिवस सामन्यांसाठी या ठिकाणी आलेला आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता कोणती टीम या ठिकाणी विजयी होते हे बघायचे आहे.
शिवशक्ती वॉरियर्स टीमच्या वतीने या ठिकाणी फिल्डिंग सज्ज होते आहे. गोलंदाजीसाठी कोणते गोलंदाज या ठिकाणी त्यांच्याकडे येतात बघूया. त्यांच्याकडून फिल्डिंग लावण्यात उशीर होतोय असं वाटतंय. ताराबाद सुपर किंग्सचे बॅट्समन या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. बाहेरच्या लोकांची जास्त चर्चा न करता फिल्डिंग लावा भाऊ पटकन. कृपया मागच्या मंडळीने थोडस ग्राउंडच्या बाहेर थांबले तर बरं होईल. थोडं सहकार्य करा मित्रांनो. आपलेच खेळाडू या ठिकाणी खेळतायत. सगळ्यांनी थोडं मागे सरकून सहकार्य करावं विनंती आहे. चला सुरुवात होते. जोरदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. बॅटिंग कडून होते का बॉलिंग कडून होते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिला चेंडू धगधग वाढवणारा होता. या ठिकाणी नो बॉल आणि चौका. 5 धावा. या ठिकाणी दिलीप नाना सोनवणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर येण्याचं करावं. कॉन्ट्रॅक्टर दिलीप नाना सोनवणे यांनी व्यासपीठावर यावं. नानांना खुर्ची द्यावी. ज्यांचं या सामन्यांसाठी अनमोल असं सहकार्य लाभलं असे दिलीप नाना सोनवणे हे व्यासपीठावर विराजमान झाले आहेत. सुंदर चौका. अतिशय सुंदर चौका या ठिकाणी मारलेला आहे. फिल्डरांना कुठलीही होताना दिसत आहे. गोलंदाज दबावात आलेले दिसतात. परत त्यांनी आडून थ्रो केला. रन रेट पेक्षा जास्त धावा या ठिकाणी झालेल्या दिसत आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. या ठिकाणी ताराबाद सुपर किंग्सचे जेवढे प्लेयर आहेत त्यांनी थोडं मागे सरकलं तर बरं होईल. विनंती आहे सर्वांना. कुणाल भैया आयकॉन थोडं मागे सरकून घ्या प्लीज. आउट. सुंदर गोलंदाजी. सुंदर धावा. या ठिकाणी ओव्हर झालेली आहे. शिवशक्ती वॉरियर्स कडून या ठिकाणी वाईट आलेला आहे. मिसअंडरस्टँडिंग मुळे रनआउट झाले. चला गेम सुरू करा. उशीर नका करू. आता सामन्यात रोमांच निर्माण झालेला आहे. सामना दोन्ही पक्षाकडे झुकू शकतो अशी परिस्थिती आता बघायला मिळते आहे. बघूया जाणू शकते. आणि
ताराबाद आणू शकते आणि ताराबाद सुपर किंग्सला ही विकेट धोक्याची घंटा जाणू शकते. सुंदर शॉट खेळलेला आहे. या ठिकाणी परत धावा घेण्यात मिसअंडरस्टँडिंग आणि सुंदर शॉट पण होता आणि सुंदर क्षेत्ररक्षण पण या ठिकाणी होतं. खरी रंगत खेळाची याच ठिकाणी तयार होते की दोन्ही बाजूने जेव्हा दबाव तयार होतो बॅटिंग आणि बॉलिंग. चौका. बॉल सापडवण्यात अपयश आल्याने चौका. प्रयत्न चांगला होता पण बॉल उसळला. आउट. सुंदर विकेट. ओव्हर झाली या ठिकाणी. तीन ओव्हर 33 रन 4 विकेट. 18 बॉलात 24 रन. 18 बॉल 24 रन आणि 3 विकेट बाकी आहेत. अतिशय रोमांचकारी स्थितीत हा सामना येऊन ठेपला आहे. दोन्ही संघांना जिंकण्याची अपेक्षा आहे. अब्दुल्ला दिले नाही घे ना आमच्याकडनं की. बोल ना बाबा. सिंगल. सुंदर गोलंदाजी. खूप सुंदर बॉल टाकला है. बैट्समैन ढूंढते रह गए. चौका. ढूंढते ढूंढते चौका मार दिया उन्होंने. दोन फिल्डरच्या गॅप मधून काढलेला होता. चेतनलाही दिसला नाही तो. चेतनही शोधत राहिला. दबाव टाकण्यासाठी फिल्डर पुढं. बघूया काय होत. खूप सुंदर बॉलिंग. काय बॉल टाकतो बाबा. काय बॉल टाकतो रे. दिसत सुद्धा नाही. खूप सुंदर. काय बॉल टाकतोय बाबा. काय बॉल टाक. काय खाऊन आला संक्रांतीचं काय माहिती आज. ओर ओर ओर. अतिशय सुंदर षटक शिवशक्ती वॉरियर्स साठी. एकही वाईट नाही एकही नो नाही. बारा बॉल 19 रन. 12 बॉल 19 रन आणि 3 विकेट बाकी आहेत अजून. सामना दोन्ही पार्ट्यात झुकताना आपल्याला दिसतो आहे. शिवशक्ती वॉरियर्स आणि ताराबाद सुपर किंग. ताराबाद सुपर किंगचे आयकॉन कुणाल भैया रनआउट झाल्यानंतर मॅचचं पारडं फिरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालं. मी सांगितलं होतं ही विकेट ताराबाद सुपर किंग साठी अडचणीची राहील.
आणि कृपया उशीर नका करू, आम्हाला पुढच्या मॅच घ्यायच्या आहेत. आणि बाहेरच्यांनी मध्ये नाही यायचं, टीमला पनिशमेंट होईल सांगून देतो. या ठिकाणी ओ कीपर थोडं लवकर आटपत जाओ. तुम्ही इतके शार्प आहेत कस काय. आउट आउट आउट. सामना शिवशक्ती वॉरियर्स कडे फिरताना दिसतोय आपल्याला. ताराबाद सुपर्स किंग अडचणीत येताना दिसत आहे. ताराबाद सुपर्स किंगचे आयकॉन कुणाल रनआउट झाल्यानंतर सामना फिरला पूर्ण. परत एक आउट. कंट्रोल नाही करू शकले, सरळ ग्राउंडच्या बाहेर बॉल मारला. शिवशक्ती वॉरियरचे आयकॉन फिल्डिंग बदलताना. चेतन तिकडे बघ. खेळाडूंनी बाहेर लक्ष न देता ग्राउंड मध्ये लक्ष द्या. वेळ नका वाया घालू, चला पटकन. लास्ट विकेट. चौका, सुंदर चौका मारलेला आहे. मिसफिल्ड. एक रन महत्वाचा आहे, काही होऊ शकतं. नो बॉल साठी या ठिकाणी रिव्ह्यू बघितला जातो आहे. अतिशय रोमांचक स्थितीत सामना येऊन ठेपलेला आहे. नो बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दहा बॉलात 14 रन आवश्यक आहेत. फक्त एक विकेट आहे पण हातात. सामना हातात पण आहे ना हातातून पण केलेला आहे. सिंगल घेण्यात यशस्वी झालेले आहेत. चांगली फिल्डिंग या ठिकाणी झालेली आहे. 9-13 9 बॉल 13 रन, एक विकेट. 9 बॉल 13 रन, एक विकेट. परत सिंगल घेतलेला आहे या ठिकाणी. 8 बॉल 12 रन. प्रत्येक बॉल प्रत्येक रन महत्वाचा आहे. दोन्ही संघांसाठी प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रन महत्वाचा आहे. बघूया काय होत आहे. सर्वांची दगदग वाढते या ठिकाणी. या ठिकाणी बाहेरून खेळाडूंनी येऊ नये. पेनल्टी लागेल. कुणाल पेनल्टी लागेल मध्ये आलात तर. कुणाल पेनल्टी लागेल परत आलात तर सांगून देतो. मध्ये कोणी आले तर 5 रन कमी होतील सांगून देतो. चला सुरू करा. ओव्हर झाली आहे या ठिकाणी. शेवटचं षटक, शेवटची विकेट. किती रन लागणार? 6 बॉल 7 रन, एक विकेट. मी सांगतोय सुरुवातीपासून प्रत्येकाला एक रन महत्वाचा आहे.
दोन्ही संघांसाठी 1-1 रन महत्वाचा आहे. 6 बॉल 7 रन 1 विकेट. कृपया सामना लवकर सुरू करा. वेळ नका वाया घालू. जेवढा वेळ वाया घाला तेवढे सामना हातातून जाईल बरं दोघांसाठी. तुम्ही बोलायचं त्यांना. कोण बोलतं मी आहे इथं. 6 बॉल 7 रन 1 विकेट. 6 बॉल 7 रन 1 विकेट. शिवशक्ती वॉरियर्सचे फिल्डर कशा पद्धतीने रन रोखून ठेवतात याच्यावरच सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे असं वाटतंय. सर्वांची दगदग वाढवतोय. सर्व प्रेक्षक सुद्धा ट्रेसमध्ये येऊन गेले. या सामन्यात अतिशय रोमांचक सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चार रन. सुंदर शॉट हातातून गेलेला सामना हातात आणलेला आहे. हातातून गेलेला सामना हातात आलेला आहे. आता आठवण येते नो बॉल आणि व्हाईट बॉलची. सांगत होतो तेव्हा. सुंदर शॉट खेळलेला आहे. सुंदर बॉल टाकलेला आहे. या ठिकाणी 3 बॉल 2 रन लागणार आहे जिंकण्यासाठी ताराबाद सुपर्स किंगला. शिवशक्ती वॉरियर्सला फक्त 1 विकेट पाहिजे. चेतन दादा फास्ट थोडं फास्ट लो. चौका मिसफिल्ड. हातातला सामना शिवशक्ती वॉरियर्सने गमावला आहे. ताराबाद सुपर्स किंग या ठिकाणी विजयी झालेला आहे. पुढच्या सामन्यासाठी ताराबाद सुपर्स किंग पात्र झालेला आहे. शिवशक्ती वॉरियर्सची पहिली ओव्हर मागात या ठिकाणी पडलेली आपल्याला दिसते. आयोजकांनी पुढचा टॉस लवकर करायचा आहे. सिद्धूसाठी 201 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे.